सर्वांना क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णाभाऊ। आज खरं तर माझा जो मुद्दा आहे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना महापुरुषांच्या यादीमध्ये यायला जवळपास 100 वर्ष लागली। महापुरुषांच्या यादीमध्ये यायला जवळपास 100 वर्ष लागली आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने समाज बांधवांनी अनेक प्रयत्न केले, अनेक पत्रव्यवहार देखील केले। त्याच्यामुळे कुठेतरी ते लागू झालं। 2019ला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महापुरुषांच्या यादीमध्ये आपल्याला समावेश झाले। आता राहिला प्रश्न, आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची 231वी जयंती झाली आत्ताच। म्हणजे 231वी जयंती झाल्यानंतर देखील आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे हे आजही महापुरुषांच्या यादीमध्ये दिसत नाही। आणि माझी शासनाला खास करून तो विनंती आहे आणि समाजाला देखील विनंती आहे की मी शासनाला हे पत्र दिलेलं आहे की माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावानिशीर दिलेलं आहे हे पत्र माझं। आणि मला असं वाटतं की प्रत्येक समाज बांधवांनी हे पत्र देणं गरजेचं आहे। जोपर्यंत कागदोपत्री भर तिथे बसत नाही मुळात, तोपर्यंत शासन हे ऐकत नसतं। दुसरा विषय म्हणजे असा की येणारी ही जी मुंबई महानगरपालिका आहे, 29 महानगरपालिका आहेत महाराष्ट्रामध्ये, तर माझी समाजाला कळकळीची विनंती आहे, आपल्याला ज्या उमेदवाराला, जो कुठला उमेदवार असेल, कुठलाही पक्ष असेल, त्या उमेदवाराला खास करून ते हे एक पत्र आपापल्या नावाने द्या, आपापल्या संघटनेच्या नावाने द्या। ते देण्याचं कारण म्हणजे असं, काही लोक दिशाभूल करतील की नगरसेवकाचा काय संबंध। अहो साहेब, नगरसेवकाचा ह्याच्यामुळे संबंध येतो की नगरसेवकाला निवडून देण्यासाठी आमदारसुद्धा फिरतो गल्लीमध्ये आणि स्वतः मुख्यमंत्री देखील, राज्याचे मुख्यमंत्री देखील सभा घेतात। जोपर्यंत ही आमची जी तळमळ आहे, आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे हे महापुरुषांच्या यादीमध्ये येत नाही। आणि हे मला वाटतं लवकरात लवकर ह्या प्रचारामध्येच हे जे काही तुमच्याकडे नगरसेवक येतील, प्रत्येक पक्षाचा येईल, तर खरोखर एक पत्र तुमच्या नावाचं द्या, जेणेकरून की आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे हे लवकरात लवकर आपल्याला महापुरुषांच्या यादीमध्ये दिसतील। क्रांतिकारी जय लहुजी, जय अण्णाभाऊ।